जयशा, पक्या, तानाजी, आमदार साहेब किंवा श्यामल, गजा आणि त्याची बायको यांच्याशी काहीही कारण नसताना, वैयक्तिक विरोध नसताना दुरावा वाढतच गेलेला होता. तानाजीच्या व्यसनांमुळे, संशयी स्वभावामुळे कौटुंबिक पातळीवर वादावादी झाली होती. पण अशी वादावादी प्रत्येक नवरा बायकोत कमी जास्त प्रमाणात होतच असते. घरोघरी मातीच्याच चुली असतात, पण किरकोळ कारणावरनं निर्माण झालेला दुरावा वाढतच गेला. गजा आणि श्यामल शेवंतीच्या जीवावरच उठले. नशीब बलवत्तर म्हणून त्या विषप्रयोगातनं ती वाचली. पण देवानं मला का संकटातनं वाचवलं असेल? कदाचित माझ्या हातून उचित सत्कर्म घडावं असं त्या विधात्याला मनोमन वाटत असावं, असा शेवंतीताई विचार करत होत्या. डॉन बाबू धनगर आणि धनशा धनवडे सन्मार्गाला लागले होते. गुंडगिरी, दहशतवादाचा मार्ग सोडून सन्मार्गानं उद्योग व्यवसाय करत होते. शांततेनं सुखी जीवनाचा मार्ग सापडतो आणि गुंडगिरी वृत्तीनं रसातळाला जावं लागतं. आपला मार्ग बदलण्यासाठी शेवंतीनं हितोपदेश केला नसता तर वाट बहेकून आपण कुठे गेलो असतो याचा पत्ता आपल्याला लागला नसता. कदाचित आपला पत्ता कधीच कटही झाला असता. निवडणूक आयोगानं विधानसभेची निवडणूक अधिसूचना जारी केली. विद्यमान आमदार साहेब सत्ताधारी पक्षाचे एकमेव उमेदवार. त्यांना त्यांच्या पक्षातनं कोणी विरोध करायचा प्रश्नच येत नव्हता. सत्तेच्या बळावर समृद्धी आणि समृद्धीच्या बळावर सत्ता, मी म्हणेन तीच पूर्व दिशा, अशी आमदार साहेबांची वृत्ती बळावत चालली होती. सत्तेचा, पदाचा आमदार साहेबांना अहंकार झालेला होता. आपली सत्ता अबाधित राहावी, राजकारणात केवळ आपलीच हुकूमत असावी, दबदबा असावा, म्हणून ते कायम बेरजेचं राजकारण करत असत. 5 वर्षातनं एकदा जनता जनार्दनापुढे मस्तक झुकवायचं आणि नंतर 5 वर्ष जनतेच्या मानगुटीवर बसायचं. विद्यमान आमदारसाहेब बेरकी होते, धूर्त राजकारणी होते आणि मुख्य म्हणजे तोंडात खडीसाखर ठेवल्याप्रमाणे जनतेशी गोड बोलायचे. पण त्यांची उक्ती एक आणि कृती वेगळीच असायची. आमदारसाहेब गेली 20 वर्ष आमदारपद भोगत होते. साम दाम दंड भेद करून विरोधकांची माणसं कशी फोडायची, कोणाचं कशात अडलंय नडलंय हे बघून त्यांना खिंडीत गाठायचं. आमदार दादासाहेबांच्या मदतीला निवडणुकीत गुंड पुंड धावून यायचे. अशा माणसांना पैशावर पोचलं जात होतं. गुंडांच्या गैरधंद्यांना, बेकायदेशीर कृत्यांना सत्तेचा दुरुपयोग करून अभय द्यायचे. एकतर्फी हुकुमशाही वृत्तीनं अबाधित सत्ता टिकवायची. त्याकरता वाटेल ते झालं तरी वाटेल ते चालतंय असं म्हणत वरचेवर ते सत्ता हस्तगत करत होते. गुळाभोवती मुंगळे जमा होतात त्याप्रमाणे सत्तास्थानाजवळ लुंगे सुंगे कार्यकर्ते त्यांचा उदो उदो करत होते. बेंबीच्या देठापासून ओरडून त्यांचा जयघोष करत होते. अशा वेळी खरे निष्ठावंत कार्यकर्ते बाजूला राहतात आणि ऐनवेळी भलतेच मलिदा खात बसतात. खायला मिळतंय म्हणून धावतात. अशा कार्यकर्त्यांच्या निष्ठांवर, तत्वांवर, त्या नेत्यांवर नसतात तर लोकशाही भांडवलदाराची बटीक झाली आहे. खरी लोकशाही जनतेला अजून कळालेलीच नाही आहे. किंबहुना खरी लोकशाही काय आहे हे कळू नये म्हणून व्यक्तिगत स्तोम माजवण्यासाठी लोकशाहीचे ढोल वाजवत दडपशाही आणि हुकुमशाहीचा सगळे अवलंब करतायत. प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून खरं काय खोटं काय जनतेला कळत होतं. लोक भ्रष्टाचाराला कंटाळले होते. रोज नवीन नवीन घोटाळे बाहेर पडत होते. सत्ताधीशांचे वाभाडे निघत होते. सत्तेला चिकटून बसलेले पदाधिकारी आपलीच मक्तेदारी आहे असं समजून गोचिडाप्रमाणे सत्तेला चिकटून बसले होते. जनमताचा जराही कानोसा न घेता सत्ताधारी आमदारसाहेब आपलं घोडं पुढे दामटत होते. पक्षश्रेष्ठींपुढे आपलं वजन वापरून खासदार रावसाहेबांनी तुंगारपूर मतदारसंघातनं कम्युनिस्ट पार्टीतर्फे शेवंतीताईची उमेदवारी रेटून धरली होती. तत्वनिष्ठ कार्यकर्ती, निस्पृह व्यक्तिमत्व, निष्कलंक चारित्र्य, निरपेक्ष सेवावृत्ती आणि सामान्य जनांचं कणखरपणे नेतृत्व करणारी, जनमानसात आदराचं स्थान असलेली आणि विरोधकांवर वाघिणीप्रमाणे तुटून पडणारी, आपल्या अमोघ वाणीनं श्रोत्यांची मनं जिंकणारी आणि हमखास विजयश्री खेचून आणणारी शेवंतीताई. तिला आपल्या पक्षाची अधिकृत उमेदवारी देऊयात म्हणून खासदार रावसाहेबांनी पक्षश्रेष्ठींपुढे जरा ताणून धरलं होतं. आपला कम्युनिस्ट पक्ष शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांचा पक्ष आहे. या सगळ्यांनी एकजूट करून लढा दिला
पक्षश्रेष्ठींनी आपलं बळ शेवंतीला दिलं तर खात्रीनं सांगतो तुंगारपूरचा आमदार आपल्या पक्षाचा असेल. मला मान्य आहे आपला पक्ष सामान्य गरीब लोकांचा, कष्टकरी श्रमकरी लोकांचा आहे. आणि या सगळ्या लोकांमध्ये शेवंती इतकी लोकप्रियता दुसऱ्या कुठल्याही कार्यकर्त्यात नाही आहे. तुंगारपुरात तिच्या इतकं सध्या तरी अन्य कोणी प्रभावी व्यक्तिमत्व नाही आहे. म्हणून पक्षप्रमुख नेत्यांनी माझं म्हणणं मान्य करावं आणि शेवंतीच्या उमेदवारीचा विचार करावा, रावसाहेब ठासून सांगत होते. खासदार रावसाहेबांचं म्हणणं पक्षश्रेष्ठींना पटत होतं, पण निवडणूक खर्चाला लागणारे लाखो रुपये शेवंती कुठून आणणार? आपल्या तोकड्या पक्षनिधीवर हे काही शक्य नाही आहे. सभा, प्रचार दौरे, वाहनांचा खर्च, बॅनर, पोस्टर आणि इतर खर्चासाठी लाखो रुपये उधळावे लागतात. शेवंतीची ऐपत नाही. समोर सत्ताधारी पक्षाचा बलाढ्य उमेदवार असल्यावर शेवंतीचा विरोध तोकडा पडेल. विद्यमान आमदार शेवंतीला सहज पराभूत करतील. आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांची फौज मोठी आहे. आम्हा पैसा आणि सत्तेच्या जोरावर माणसं ते विकत घेतील, तेव्हा उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला करून घ्या. पक्षश्रेष्ठी रावसाहेबांची समजूत घालत होते. अन्य कोणी पुरुष उमेदवार मिळतोय का ते बघा. तोडीस तोड उमेदवार असला पाहिजे ना. जर कोणी इच्छुक उमेदवार नसेल तर शेवंतीचा विचार करू, पण शेवंती विधानसभा लढवायला तयार आहे का नाही ते तर विचारून घेतलं पाहिजे. एक जण म्हणाला त्यात विचार करण्यासारखं काय आहे, किंवा शेवंतीताईला विचारण्यासारखं काय आहे. पक्षाची कार्यकर्ती येते, पक्षाचे कार्यकर्ते पार्टीचा आदेश मान्य करतात. पार्टीनं उमेदवारी दिली आहे म्हटल्यावर समोरच्या उमेदवाराविरुद्ध लढणं कर्तव्य आहे. कर्तव्याला जाणणारी, पक्षाची ध्येय धोरणं, पक्षाचा अजेंडा आणि पक्षाचा झेंडा निष्ठेनं पुढं घेऊन जाणारी आहे ती शेवंती. तिला संधी द्या. अखेर पक्षश्रेष्ठींनी तुंगारपूर मतदारसंघातनं कम्युनिस्ट पार्टीतर्फे शेवंतीताईंच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली. जनमानसात आनंदाची लाट उसळली. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली होती. आजपर्यंत अभूतपूर्व घोटाळे झाले होते. सत्ताधारी आमदार सत्तेच्या धुंदीत वावरत होते. सरकारी अधिकारी मनमानी करत होते. सामान्य जनता आमदार साहेबांना कंटाळली होती. जनतेला बदल हवा होता. निरपेक्ष मनानं निस्वार्थी सेवा करणाऱ्या शेवंतीताईची प्रतिमा सार्वजनिक जीवनात उजळ होती. गोरगरिबांच्या सुखदुःखाची तिला जाणीव होती. शेवंतीताई कडवी झुंज देणार, आमदार साहेबांची इलेक्शनमध्ये दमछाक करणार, यात काही वाद नाही असं सर्वसामान्य जनतेला वाटत होतं. रावसाहेबांनी भेटून शेवंतीला उमेद दिली. पक्षानं तुला उमेदवारी दिली आहे, या संधीचं सोनं करायचं काम तुझं आहे. जीवनात संधी दार ठोठावत येते. समोर विरोधक कोण आहे, तो किती बलाढ्य आहे, किती पैसेवाला आहे, हे न बघता लढ. मनात सकारात्मक भावना ठेव. तू पक्षाची अधिकृत उमेदवार आहेस. पक्षाचं पाठबळ आहे तुला. वैयक्तिक मी तुला मदत करीन. जनता आपल्या पाठीशी आहे, याचा लाभ आपल्याला उठवता आला पाहिजे, हे लक्षात ठेव शेवंती. रावसाहेब माझ्यापेक्षा सरस उमेदवार पार्टीनं द्यायला हरकत नव्हती, आणि तशी पक्षाकडं माझी मागणी पण नाही ना. मला सत्तेचा हव्यास नाही हे तुम्हाला बी माहितीची. शिवाय निवडणूक लढवायला जे आमाप पैशाचं पाठबळ लागतं एवढा पैसाही माझ्याकडं नाही आहे. मी एक सामान्य बाई आहे, साधीसुधी राहणारी, सर्वसामान्य माणसात वावरणारी आहे. हे बघा, अजूनही तुम्ही पक्षाची उमेदवारी दुसऱ्या कोणाला दिली तर चालेल. मी निष्ठेने पक्षाची कार्यकर्ती म्हणून त्याच्या प्रचारात सहभागी होईन. आपली भूमिका शेवंती रावसाहेबांना पटवून देत होती. नाही, ते आता शक्य नाही. मी तुझ्याकरता पक्षश्रेष्ठींच्या पुढे दबाव आणून भांडून तुझ्यासाठी उमेदवारी मिळवलेली आहे. पक्षाचा आदेश मान्य करून तुला उमेदवारी अर्ज 2 दिवसात भरायचा आहे. उमेदवारी अर्ज भरताना वाजत गाजत शक्तीप्रदर्शन करायचं आहे. आपल्याला पक्षाच्या आदेशापासून माघार घेता येणार नाही, तयारीला लागलंच पाहिजे, असं म्हणत खासदार रावसाहेबांनी निवडणूक लढवण्याची शेवंतीची मानसिकता तयार केली. आमदार साहेबांच्या गोटात आनंदी आनंद होता. विद्यमान सत्ताधारी आमदार साहेबांच्या पुढे शेवंतीचा कसला टिकाव लागतोय, शेवंतीचं डिपॉझिटसुद्धा जप्त होईल म्हणत सगळे भलत्याच खुशीत होते. केवळ कम्युनिस्ट पार्टीला उमेदवार मिळत नाही म्हणून पार्टी नेत्यांनी शेवंतीला बळीचा बकरा बनवलं आहे. डोळे झाकून आपलेच आमदार साहेब निवडून येणार. आमदार साहेब शेवंतीचा धुराळा उडवणार. शेवंतीला सामाजिक राजकीय क्षेत्रातनं संन्यास घ्यायला लागणार यात शंका नाही. सुदामा आपल्या अकलेचे तारे तोडत होता.
अरे लेका शहाणीबाई असेल ना तर निवडणुकीला उभी राहणार नाही ती. नवऱ्याबरोबर नांदत नाही, दुसऱ्याबरोबर गोंधून घेती, सख्या बहिणी भावाबरोबर चांगलं वागत नाही, ती काय लोकांचं भलं करणार आहे. रावसाहेबांच्या तालावर 4 दिवस टिमकी वाजवणार, इलेक्शनमध्ये रंग भरल्यावर तिला तिची जागा कळन. अरे एवढ्या मोठ्या आमदाराला टक्कर द्यायला तयार झाली ती. आमदार पार हुदडा पाडल्याशिवाय ग बसतोय वे. अरे दुसऱ्याच्या भरोश्यावर किती नाचायचं हे शेवंतीला कळायला पाहिलं होतं ना. गण्या आपलं तुणतुणं वाजवत होता. जनतेच्या मनातलं कोणाला काय घावलंय? जनतेच्या मनात असेल तोच सत्तेच्या गादीवर लोळेल आणि नको असेल त्याला जनता मातीत लोळवेल. कधीकधी कोल्हासुद्धा वाघाला गंडवून जातो. आता तुमच्या मनात जे आहे त्याच्या नेमकं उलटं झालं. शेवंती जिंकली आणि आमदार साहेब पराभूत झाले तर लोक काय म्हणतील याचा विचार केला का? शेवंती हारली, पराभूत झाली तर निवडणूक पडली म्हणतील. पण या उलट झालं, शेवंती जिंकली आणि आमदार पराभूत झाले तर लोक म्हणतील बाईनं गाड्याला धूळ चारली, बाईने आमदाराला पाडलं. आमदारांची त्यांच्या पार्टीची किती नामुष्की होईल याचाही विचार करा. जणू दाजी आपल्या मनातलं खरं ते बोलला तेव्हा सुदामा आणि गण्या खरंच असं काही भलतं सलतं झालं तर काही खरं नाही गड्या असं म्हणत टक्कुर खाजवत बसले. हॅलो इन्स्पेक्टर कमल का? हां मी इन्स्पेक्टर कमल बोलते. आपण कोण? मी आमदार बोलतो आहे दादासाहेब. मी गेली 20 वर्ष सत्ताधारी आमदार आहे, तुम्हाला माहिती आहे. तुमच्या ताईने आमच्या विरोधात निवडणुकीची तयारी चालवली. तुम्ही तिला निवडणुकीपासून परावृत्त करा, नाही तर तुम्हा दोघांची बदलीच झाली म्हणून समजा. गृहमंत्र्याला सांगतो तुमची उचलबांगडी गडचिरोलीला करतो. मी काय म्हणतोय कळते का तुम्हाला? हो साहेब, मी उद्याच येऊन तिला निवडणुकीपासून परावृत्त करते. हॅलो श्यामल, मास्तरीनबाई, मी बोलतो आहे आमदार दादासाहेब. आमदार साहेब? अगं बाया आमदाराचा फोन मला? असं म्हणत ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली, बोला की आमदार साहेब, काय सेवा करू? नीट ऐक, शेवंती माझ्या विरोधात निवडणुकीला उभी राहणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून तिचा बंदोबस्त करा, नाही तर जिल्ह्याच्या आडवळणी गावात तुला आणि जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकाला तुझ्या नवऱ्याला टाकून देईल. मला सुखानं आमदार होऊ देत नाही, मग मी तुम्हाला सुखानं जगू देणार नाही. तानाजी साखरे आणि काजी माझ्या बाजून आहेत. काय करायचे ते आज उद्या 2 दिवसात करा, नाही तर तुमची पुढची गत काय होईन याचा विचार करा. आमदार साहेब, आम्ही तुमच्याच पाठीशी आहे. आम्ही काय बी करू. शेवंतीवर कौटुंबिक दबाव आणू, तिला उमेदवारी फॉर्म भरू देणार नाही आम्ही. निश्चिंत राहा तुम्ही. शेवंतीला कायदेशीनीला काय कसं सुचतं कोणाला माहिती. असं म्हणत श्यामल कपाळावर हात मारून घेत होती. आमदार साहेबांनी दबावतंत्राचा अवलंब सुरू केला होता. शक्यतो शेवंतीचा उमेदवारी अर्जच दाखल नाही झाला पाहिजे म्हणून वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत होते ते. आमदार साहेबांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज सादर केला. ढोल ताशा वाजवत गावोगावच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी तिथे जमा झाली. गावोगाव ट्रक पाठवून माणसांची गर्दी केलेली होती. कार्यकर्त्यांच्या खर्चाला पैसे दिले होते. म्होरक्यांना माणशी 200 रुपये दिले होते. म्होरक्या कार्यकर्त्यांना माणशी 100 रुपये देऊन बाकीच्या पैशाने आपले खिसे भरत होता. जो तो आपापलं साधून घेत होता. आमदार साहेब निवडणूक कार्यात कार्यकर्त्यांना दुखवत नव्हते. त्यांच्या बळावर पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात ना. सगळ्यांना हसून हातात हात देत होते. सांगत होते उद्यापासून कामाला लागा, प्रचार धूमधडाक्यात करा. कार्यकर्त्यांना सतत सूचना करत होते. म्हणत होते जिथे गरज असेल तिथं मला बोलवा, गाफील राहू नका. तुम्ही तुमचे प्रयत्न करा, मी माझा प्रयत्न आटोकाट करतो. कदाचित ही निवडणूक बिनविरोधसुद्धा होईल, मी त्याची फिल्डिंगच लावून ठेवली आहे. या जगात पैसा दाखवला का सगळं काही व्यवस्थित होते. पैशापुढं जग ठीक आहे. पैसा दाखवल्यावर माडीवरची राजाची राणी पण खाली येते उतरून. अरे ही तर शेवंती आहे, हिला कसं गोळात घ्यायचं ते बघतो. आमदार साहेब सगळ्यांना सांगत होते. हॅलो श्यामलबाई, बोला ना आमदार साहेब, काय सेवा करू? आजच शेखरला भेटा. शेखर शेटो ते सूचना देतील त्याप्रमाणे कारवाई करा. मग तुम्हाला सोन्याचा ऐवज देणार. नंतर बोलवलं का डाक बंगल्यावर शेवेला हजर व्हायचं. आमची पण दिवसभराची तेवढी दगदग कमी होईल अशी सेवा करायची, कळलं ना? तुम्ही सेवा करायला या म्हणायचं आणि मी नाही म्हणायचं असं कधी होईन का? श्यामल लाडीपणे आमदार साहेबांना म्हणत होती. स्वार्थाला आणि शरीर सुखाला हपापलेली श्यामल मास्तरीण कुठल्या थराला जाईल ते सांगता येत नव्हतं.
सभ्यतेच्या बुरख्याखाली वावरणारी श्यामल मास्तरीण नीच वृत्तीची, नीच कृतीची बाई होती. एकाच आईच्या कुशीत जन्माला येऊनही शेवंतीमध्ये आणि श्यामलमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. शेखर शेठला आमदार साहेबांनी फोनवरनं सूचना दिल्या. शेवंतीचा नवरा तानाजी साखरे, तिचा भाऊ यांना बोलवून घ्या. परवा दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी फॉर्म दाखल करायची मुदत आहे. तोपर्यंत शेवंतीला घरातच जखडून ठेवा. शेवंती घराबाहेर पडता कामा नये. त्याकरता दोघांच्या हातावर 5 लाख रुपये टेकवा. शेवंतीला डांबून ठेवलं. उमेदवारी फॉर्म भरू दिला नाही तर आणखीन 5-5 लाख रुपये देऊ, पण काम फते झालं पाहिजे. निवडणुकीत लाखो रुपयाचा चोरडा करण्यापेक्षा त्या दोघांवर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवा. पण आपल्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल होता कामा नये. ही या कानाची गोष्ट त्या कानाला होता कामा नये. ती शेवंती चलाक बाई आहे, काळजी घ्या. तसं बाईला भ्यायचं कारण नाही, पण निवडणूक बिनविरोध झाली तर माझे कोट्यवधी रुपये वाचतील. अरे आमदार साहेब, लगी कामाला लागलोच बघा, असं म्हणत शेखर शेठनं जबाबदारी अंगावर घेऊन टाकली. तानाजी साखरेला, गजाला शेखर शेठनं बोलवून घेतलं. भला मोठा दारूचा खंबा त्यांच्यासमोर धरला आणि शेखर शेठ त्या दोघांना सांगायला लागले, तानाजी, तुझ्या बायकोला घराच्या बाहेर पडू द्यायचं नाही. तुझी बायको आणि गजेची बहीण आमदार साहेबाच्या विरोधात फॉर्म भरणार आहे. तिला फॉर्म भरू द्यायचा नाही. तिला घरात जकडून ठेवायचं. तिच्याशी हुज्जत घालत बसायचं. घराच्या दरवाज्याला बाहेरनं कुलूप घालायचं. कुणी भेटायला आलं तर भेटू द्यायचं नाही. म्हणायचं हा आमचा घरगुती मामला आहे काय, असं सांगून कोणाला तिकडं फिरकूच द्यायचं नाही. आणि ह्या कामाबद्दल तुम्हाला दोघांना 5-5 लाख रुपये मिळणार आहेत. पण ती घरातून बाहेर पडली नाही तर तुम्हाला पैसा मिळेल. तुम्हाला पैसा पाहिजे असेल, फुकटची दारू प्यायला पाहिजे असेल तर हे काम तेवढ्या जोखमीनं पार पाडा. दारूचा एक एक घोट, मिळणाऱ्या पैशाचं बंडल दोघांच्या नजरेसमोर नाचायला लागलं होतं. एखादा विडा उचलावा तसा दारूचा खंबा हातात घेऊन तो रिचवत होता. शेवंतीला कशाप्रकारे जकडून ठेवायचं याचं नियोजन करत होता. शेवंती बुद्धिचातुर्यात वरचढ होती, त्यामुळे ती आपल्याला डोईजड होतीये याची जाणीव तानाजी साखरेला होती. बोलणं सोपं होतं, पण तसं करणं, शेवंतीला जखडून ठेवणं तेवढं सोपं नव्हतं. पण एवढी मोठी रक्कम मिळवायची असेल तर तिचा मार्ग रोखून धरणं गरजेचं होतं. म्हणून तानाजी साखरे गजा कामाला लागले होते. नेमकं काय करायचं, तिला डांबून कसं ठेवायचं हे त्यांना नीट सुचत नव्हतं. कधी नव्हे, पण आज मात्र श्यामल कमल शेवंतीताईकडे आल्या. ताईचा अंदाज घेत कमल म्हणाली, ताई, तू आमदार साहेबाच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे म्हणे. हां, मला माझ्या पक्षाने उमेदवारी दिली. अगं, पण निवडून यायची ऐपत आहे का? उगं काहीतरी सोंगढोंग करायचं आणि बाजारात टिमकी वाजवत फिरायचं. माझ्या बुद्धीला काय हे पटलेलं नाही ताई. श्यामलमध्ये पचकली. कसं आहे ना श्यामल, हे पटायला स्वतंत्र बुद्धी असायला लागते. आपली बुद्धी घाण टाकायची आणि दुसऱ्याला शहाणपणा सांगायचा. तू किती नादान बाई आहे मला माहिती ना. अगं ताई, पण तुझ्या राजकारणाचा आम्हाला किती त्रास होईल हे माहिती का तुला? तुझं होईल क्षणाचं राजकारण, पण त्याचे दुष्परिणाम आम्हाला भोगायला लागतील. हे बघ, आम्हाला आहेत आमच्या नोकऱ्या, आम्हाला नवरे आहेत, मुलं बाळ आहेत, त्यांचे काय हाल होतील. अगं, एकाला या टोकाला दुसऱ्याला दुसऱ्या टोकाला पाठवतील. आमच्या संसारात आमची सशी होलपट होईल. हे बघ, तुला आमची विनंती आहे, तू आमदारकीच्या निवडणुकीला उभी राहू नको ताई. तू ताई आहे म्हणून तुला प्रेमानं सांगते. वय काय, आज तुम्हाला तुमची ताई दिसली वय? म्हणजे सत्ताधारींचं दबाव तंत्र तुमच्यापर्यंत पोचलं म्हणायचं की. खाकी वर्दीतला धाक दाखवून मला भीती घालताय वय? मीच तुमच्या विरोधात तक्रार नोंदवेल. सत्ताधारी आमदाराकरता खाकी वर्दीचा दुरुपयोग करताय तुम्ही. हे बघा, बहिणीच्या नात्यानं आलं तर स्वागत करीन, पण मला माझ्या निश्चयापासून परावृत्त करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. तुम्ही दोघी जाऊ शकता. शेवंतीनं निर्धारपूर्वक सांगताय श्यामल कमल पाय आपटत तावातावत निघून गेल्या. उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत आणि त्यानंतर निवडणूक पार पडेपर्यंत आपल्याला बऱ्याच अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे याची शेवंतीला पुरेपूर जाणीव होती. पहिला मुख्य धोका घरातले आप्त स्वकीय नातेवाईकांच्याकडनं होणार. बाईच्या जातीनं असा वेगळा काही निर्णय घेतला की तिची सगळ्या बाजूनी मुस्कटदाबी करायचं काम सगळ्यात आधी घरातनं चालू होतं. नंतर समाज डंख मारतो याचं तिला अनुभवानं ज्ञान प्राप्त झालेलं होतं.
ऐन मोक्याच्या क्षणी आपल्याला अडथळा येता कामा नये म्हणून शेवंती आदल्या दिवशी पूर्वतयारीला लागली. संध्याकाळी मानलेल्या भावाला भीमादादाला गळ घातली की आज रात्रीपासनं उद्या दिवसभर तुझी बायको सुलभा माझ्या घरी थांबेल. तिने उद्या दिवसभर घरात पाठमोरं वावरायचं, आपला चेहरा कोणाला दाखवायचा नाही. तिला सांग माझा मुखवटा धारण कर, घरात थांब, कोणाला काही बोलायचं नाही, आतून कडी घालायची, दरवाजा बंद करून टाकायचा आणि टी व्हीवर कार्यक्रम बघत बसायचं. मी आज इथेच मुक्कामाला थांबणार आहे. उद्या मी आणि भीमादादा मोटरसायकलवर जाऊन फॉर्म दाखल करतो. सूचक अनुमोदक अगोदरच निवडणूक कार्यालयात पोचतील. सगळ्यांची नजर चुकवून मला का जावं लागणार आहे. सुलभाचा हात हातात घेत शेवंती म्हणाली, सुलभा माझ्यासाठी एवढं करशील ना? एक रात्र एक दिवस तुला माझ्या घरात शेवंती म्हणून वावरावं लागन. अहो ताई, तुमच्यासाठी काय पण करायला तयार आहे मी. हे बघा, मी दरवाजाला आतनं कडी लावून घेते. मी आपल्या आतल्या आत वावरते. कोणाला पण वाटलं पाहिजे की शेवंती आतल्या सुडो गुडो काय करते. सुलभा आत्मविश्वासानं सांगत होती. आणि अगं, मुलं सकाळी 7ला शाळेत जाते आणि दिवसभर थांबतील शाळेतच. तशी मी त्यांना व्यवस्थित सूचना दिली. भीमा, तू सुलभाला माझ्या घरी सोड. तू तिथं रेंगाळत बसू नको, कोणाला संशय येता कामा नाही. आणि येता नाही ना भीमा, तू रशीदबाईच्या घरी जा. त्याच्या भाभीचा बोरका माझ्याकरता आणि तुझ्याकरता रशीदबाईची टोपी घेऊन ये. शेवंतीच्या सूचनेप्रमाणे भीमादादानं कृती केली. येता येता सलमा भाभीचा बोरखा, रशीदबाईची टोपी घेऊन आला. उद्याचं प्लॅनिंग करून शेवंती कधी झोपली भीमादादाला कळलंही नाही. खासदार रावसाहेब पक्षाचा ए आणि बी फॉर्म घेऊन शेवंतीच्या उमेदवारी अर्जावर सूचक अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज परिपूर्ण भरून ठेवला होता. शेवंती आल्यानंतर तिची स्वाक्षरी घेऊन डिपॉझिटची रक्कम भरून फॉर्म सादर करणं एवढीच बाब शिल्लक ठेवलेली होती. शेखर शेठच्या सूचनेप्रमाणे 5 लाखाच्या अभिलाषेनं आपल्याच बायकोला जखडून ठेवण्याकरता तानाजी साखरे आणि शेवंतीचा भाऊ गजा एकदम तोऱ्यात आले होते. नंदेश आणि सुजाता सकाळी लवकर शाळेत गेले. भीमादादाची बायको सुलभा घरात TV चालू करून बेडवर निवांत लोळत पडली होती. दरवाजाला आतून कडी लावून बसली होती. खिडकीच्या फटीतनं गजानं बघितलं आणि गजा तानाजीला म्हणाला, अरे शेवंती अजून बेडवर लोळत पडली. बाहेरून कडी घालून कुलूप घालून टाको बाहेरनं. 5-6 तास तिला घरात कोंडलं ना, आपण झालोच 5 लाखाचे मालक. कोण आडवं आलं तर म्हणायचं आमचा घरगुती मामला आहे, मध्ये पडायचं कारण नाही. धमकवायचंच त्यांना. कशाला कोण मध्ये पडते असं म्हणत तानाजीने भलं मोठं कुलूप शेवंतीच्या घराला बाहेरनं लावून टाकलं. आतमध्ये TV चालू होता. तानाजी साखरे गजा आनंदात चेकाळायला लागले. शेवंती स्वतःला वाघीण समजत होती. आता कशी पिंजऱ्यात कैद करून ठेवली, आता कशी बाहेर पडते ना तेच बघतो असं म्हणून तानाजी साखरेनं शेवंतीला जखडून ठेवलंय, काम फत्ते झालंय हे शेखर शेठला सांगूनही टाकलं. शेखर शेठनं आणखीन 2 दारूच्या बाटल्या, जेवणाचं पार्सल तानाजीला आणि गजाला पाठवून दिलं. दिवसा उजेडी दारू पीत गजा आणि तानाजी जेवणावर तुटून पडले होते. हे 2 बकासूर शेवंतीच्या दारासमोर ठाण मांडून का बसले हे चाळीतल्या लोकांच्या लक्षात येत नव्हतं. शेवंती घराबाहेर येत नाही आणि हे दोघं घरासमोरून हालत नाही. काहीतरी वेगळी गडबड दिसतीये. काही का असना त्यांच्या वैयक्तिक भानगडीत आपण कशाला लक्ष घालायचं असं म्हणत शेजारी पाजारी चोरून डोकून बघायचे, गुपचूप निघून जायचे. शेखर शेठने आमदार साहेबांना फोन करून सांगितलं, आमदार साहेब काम फते झालेलं आहे, तुमचा बिनविरोध व्हायचा मार्ग मोकळा होतोय. हे ऐकून आपली नामी युक्ती कामी आल्याचा आनंद आमदार साहेबांना झाला. त्यातून निसटून शेवंती आली तरी ती निवडणूक कार्यालयापर्यंत पोहोचणार नाही अशी फिल्डिंग जागोजाग आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी लावली होती. इकडे 2:45 वाजत आले तरी शेवंतीचा पत्ता नाही. खासदार रावसाहेबांना चिंता लागून राहिली होती. आमदार साहेबांच्या उतावळ्या कार्यकर्त्यांना भलताच चेव आला होता. आमदार साहेबांच्या विरोधात कोणाचाही उमेदवारी अर्ज येणं शक्य नाही. आता शेवटची 15 मिनिटं राहिली आहेत, या शेवटच्या 15 मिनिटात कोणीच येणं शक्य नाही असं म्हणत उतावळ्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची माळ पेटवून जल्लोष साजरा करायला सुरुवात केली. त्या फटाक्याच्या आवाजात एक मुस्लिम जोडपं निवडणूक कार्यालयात पोचलं. असेल काहीतरी काम त्यांचं असं म्हणत आनंदाच्या भरात आमदार साहेबांचे कार्यकर्ते गाफील झाले होते.
आपल्याला दहशतीचा दडपशाहीचा कसलाही अडथळा येऊ नये म्हणून शेवंती सलमा भाभीचा बुरखा परिधान करून आली होती, तर भीमादादानं रशीदबाईची टोपी डोक्यावर घातली होती, काळा गॉगल डोळ्यावर चढवला होता. एक मुस्लिम जोडपं असावं म्हणून आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कुठेही अडवणूक केली नाही. आमदार साहेब बिनविरोध निवडून आले असा गैरसमज करून घेऊन जल्लोषात फटाके वाजवले खरे, पण त्या फटाक्यांच्या आवाजातच शेवंतीचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. फटाके वाजवून विरोधकांनी जणू तिच्या उमेदवारीचं स्वागतच केलं होतं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं शेवंतीचा अर्ज 3 वाजायच्या आत वेळेत आल्यामुळे स्वीकारलाही होता. शेवंतीनं तानाजीला गजाला चक्रावून टाकलं होतं. शेखर शेठ आमदार साहेबाजवळ तोंडघशी पडले होते. आमदार साहेबांचे कार्यकर्ते असं कसं झालं म्हणून हात सोडत बसले. रावसाहेब शेवंतीला आणि भीमादादाला घेऊन बाहेर पडले. आमदार साहेबांचे चेले शेवंतीच्या बुरख्याकडे बघत राहिले. शेवंतीच्या उमेदवारी अर्जानं तुंगारपूर मतदारसंघात एकच खळबळ निर्माण झाली. वर्तमानपत्रात मथळे छापून आले. मातब्बर उमेदवार आमदार साहेबांच्या विरोधात एक सामान्य स्त्री निवडणूक लढवणार. तर काही वर्तमानपत्रांनी अडथळे पार करत गनिमी काव्यानं शेवंतीनं उमेदवारी अर्ज कसा दाखल केला. तर काहींनी बंडखोर वृत्तीच्या सामान्य वृत्तीच्या नेत्या शेवंतीताई उद्याच्या विधानसभेला आमदार साहेबांना झटका देतील का याकडे जनतेचं लक्ष. अशा विविध मथळ्यांनी उलट सुलट चर्चेचा माहोल निर्माण झालेला होता. बरं झालं निदान शेवंतीनं धाडस केलं. गडी मागं सरलं पण बाईंनी दंड थोपटलं. आमदार दादाला शेवंतीताई लय भारी पडणार बाबा. लोकांच्या मनात त्या आमदाराविषयी लय खदखदे. आता जनतेला आमदाराचं उट्ट काढायची संधी आली. अरे सत्ताधारी आमदार असून कामं नाही होत. गडी विधानसभेत तोंडच उघडत नाही कधी. हा बगल बच्च्याला हाताशी धरतो, सत्ता टिकून ठेवतो, गोरगरिबावर गुरगुरतो, अधिकाऱ्यांना हाताशी धरून उलटी सुलटी कामं करून घेतो. दारूवाले, गांजावाले, अफवाले, मटकेवाले आणि गुंडमावाल्यांना हाताशी धरतो, त्यांच्या गैरधंद्याला आधार देतो आणि विरोधकावर दार लावून बसतो. दबक्या आवाजात नाना चेंगट बोलत होता. अण्णा वडापाववाला मान हलवून दुजोरा देत होता. तुंगारपूर विधानसभा मतदारसंघात हळूहळू प्रचाराला जोम यायला लागलेला होता. श्रोते हो, प्राध्यापक शिवाजीराव बागुल लिखित सावलीचं झाड उन्हात या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी जरूर भेटा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उद्या. तोपर्यंत नमस्कार.